श्री स्वामी समर्थ. आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान असते. उद्या अनंत चतुर्दशी, उद्या त्यांचं विसर्जन. पण प्रत्येकालाच एक प्रश्न पडलेला असतो की गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर दुर्वा आणि नारळाचं काय करायचं. मग जाणून घेऊया त्याची उत्तरं. गणरायाच्या विसर्जनानंतर गणेश चतुर्थी दिवशी कलशात ठेवलेलं सर्व पाणी हे घरात शिंपडावं आणि उरलेलं पाणी पिंपळ आणि वडाच्या झाडांना ओतावं. तसेच कलशामधील पाणी घरातील तुळस आणि इतर कुंडीतही टाकू शकता. यामुळे घरात सुखसमृद्धी राहते. गणेश विसर्जनाच्या दिवशी पूजेच्या वेळी गणरायाला आपण दुर्वा अर्पण करतो. त्यातील थोडी दुर्वा ही आपल्या कपाटात ठेवा. त्यामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. आणि जर पैशाची कमतरता असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. गणेश विसर्जनावेळी कलशावर जो नारळ ठेवतो किंवा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करताना जो नारळ गणरायाजवळ ठेवण्यात येतो तो फोडून सर्वांना त्याचा प्रसाद म्हणून द्या.